केक बघता क्षणी तुमच्या तोंडाला पाणी आले असेल, कारण माझ्यासुद्धा तोंडाला पाणी आले. ना तेल, ना तूप, ना बटर, ना ओव्हन, ना मिक्सर. जेव्हा मी हा केक घरातल्या सर्व मंडळींना खायला दिला ना, तेव्हा ते म्हणाले, हा केक फक्त रव्यापासून बनवला, यावर तर आमचा विश्वासच बसत नाही. ते म्हणाले, एवढा सुंदर केक रव्यापासून बनू शकतो. तुम्ही बघू शकता केकचं टेक्स्चर. व्हॅनिला केकसारखं परफेक्ट केक तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या कढईमध्ये बनवू शकता. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण केक इतका सुंदर आहे की तुम्ही सबस्क्राईब करायला विसरून जाल. तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. हा केक फक्त 4 सामग्रीपासून बनणारा आहे. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप साखर घेतलेली आहे. ती साखर एका टोपात टाकून घ्यायची आणि मी इथे गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध चांगलं कडकडीत असं गरम झालेलं पाहिजे. ते दूध घेऊन आपण या साखरेमध्ये टाकणार आहोत. 1 कप, जेणेकरून आपली साखर चांगली वितळली पाहिजे. हे बघा मैत्रिणींनो, 1 कप गरम दूध या साखरेत टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं, जेणेकरून आपली साखर वितळली पाहिजे. आणि त्याच मापाने 1 कप रवा घ्यायचा. हा रवा पण आहे ना, आपण या गरम दूध आणि साखर या मिश्रणात टाकून द्यायचा, जेणेकरून रव्याला जेवढं दूध पियायचं असेल तेवढं दूध पिऊन तो फुगून येईल. चांगल्या प्रकारे हलवून ह्याला 10 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं. आता ह्याला झाकून 10 मिनिटांसाठी ठेवून देऊया. आता आपण बघूया रव्याने किती साखर आणि दूध शोषून घेतलेलं आहे. जेवढं पियायचं तेवढं त्यांनी पिऊन घेतलेलं आहे. आता त्याला चांगलं 10 मिनिटं आहे ना, चांगलं असं फेटून घ्यायचं. तोपर्यंत आहे ना, मी गॅसवर एक टूप ठेवत आहे प्रीहीट करण्यासाठी. असा एक टोप ठेवायचा. त्याच्यात अशी जाळी किंवा अशी आपली प्लेट असते ना, ती उलटी करून ठेवून द्यायची. अशी, हे बघा, ही जाळी किंवा ही प्लेट अशी उलटी करून ठेवून द्यायची. पण मी ही जाळी ठेवत आहे आणि बारीक गॅसवर प्रीहीट करायला ठेवत आहे. असं चांगलं हलवून घेऊया. तोपर्यंत आहे ना, आपला टोप गरम होतोय ना, तोपर्यंत आपण ज्याच्यात आपल्याला केक करायचा आहे ना, त्याला थोडंसं तेल लावून घेते. माझ्याजवळ ब्रश नाहीये, मी हातानेच लावत आहे. असं तेल लावून झालं की त्यावर थोडासा मैदा भुरभुरून घ्यायचा. असा मैदा भुरभुरला ना की म्हणजे आपला केक खाली चिकटत नाही, व्यवस्थित असा निघतो. असं व्यवस्थित सगळीकडनं फिरवून घ्यायचं. हे बघा, असं काही जर एक्स्ट्रा निघत असेल तर तो काढून टाकायचा. हा असा एक्स्ट्रा निघतो, तो काढून टाकायचा. आता आपण एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे. ते इनोचं पॅकेट, काही लोक बेकिंग सोडा, बेकिंग पावडर असं सगळं टाकतात, पण इनो हा बेस्ट ऑप्शन आहे. इनो टाकायचा आणि 2 मिनटं चांगलं त्याला फ्लफी होण्यासारखं फेटून घ्यायचं. असं सारखं, हे बघा कसं फ्लफी झालं. लगेच फुगून येतो. ह्याला जेवढं फुगायचं असतं ना, तो एवढा ह्या खाली टोपात असतानाच फुगतो. वरती दुसरं नॉर्मल केक जसे आपण बनवतो तसा हा फुगत नाही. हा जेवढा ह्याच्यात फुगेल तेवढंच फुगेल, नंतर फुगणार नाही. त्यामुळं जेवढं फुगवता येईल तेवढं खालीच फुगवून घ्यायचं मैत्रिणींनो. याला वर हा फुगणार नाही.
असं चांगलं फेटून फेटून घ्यायचं आणि नंतर आपल्या केकच्या टीन मध्ये ओतूया ह्याला. हा असा फेटून झालाय. आता आपण या केकच्या टीन मध्ये टाकून घ्यायचा. असा हा आपण ह्याच्यात टाकल्यानंतर आहे ना, एक घ्यायला असं टॅप करून घ्यायचं. तुम्हाला हवं असतं तर ह्याच्यावर काजू बदाम कुठलाही ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता. माझ्याजवळ नाहीये म्हणून मी फक्त ही चेरी लावत आहे. अशी चेरी लावून झाली की त्याला आपण असं ह्या टोपात ठेवून द्यायचं प्रीहीट होण्यासाठी. आणि तुमच्याजवळ जर पारदर्शक झाकण असेल तर पारदर्शक झाकण म्हणजे काचेचं झाकण असेल तर ते लावलं तर तुम्हाला केक दिसू शकतो किती होतोय तो. माझ्याजवळ नाहीये म्हणून मी हे स्टीलचं झाकण ह्याच्यावर ठेवत आहे. आणि 25 मिनिटं ह्याला असंच होऊ द्यायचं. 25 मिनिटानंतर आपण बघूया केक कितपत चांगला झाला आहे तो. 25 मिनिटानंतर आपण उघडून बघूया आपल्या केकची काय अवस्था आहे. केक साधारण झाल्यासारखा असा हात लावून बघू झाला आहे. अशी एक सुरी घेतलेली आहे ती टाकून बघायची. जर प्लेन आली झाला झाला मस्त झाला आपला केक तयार झाला. आता ह्याच्या किनार सोडून घेऊया. 5 मिनिटानंतर थंड झाला की ह्याचे किनार सोडून आपण ह्याची कटिंग करून घेऊया. आता मी गॅस बंद करते. केक थंड झाला की त्याची किनार आपण अशी सोडून घ्यायची. नंतर असं एक ताट घ्यायचं. ताटावर त्याला असं उपडी ढंटडे केक तयार आहे आपला. किती मस्त झालेला आहे तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो. हे बघा किती पण केक आपल्याला हव्या त्या आकारात आपण कापून घेऊया. केक कापण्यावरूनच तुम्हाला मैत्रिणींनो समजत असेल की किती स्मूथ आहे. हे बघा मैत्रिणींनो किती स्मूथ आहे केक. त्याला जाळी बघा किती छान पडलेली आहे. ही अशी जाळी पडली ना की केक खायला मन होतं. हे बघा दाबलं तर पुन्हा फुगून येतो. किती सुंदर असं वाटत आहे. मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.